अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्रीपाद श्री वल्लभ श्रीमन नरसिंह सरस्वती महाराज श्री स्वामी समर्थ महाराज की जय। गुरुर् ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। गुरुचरित्रातील गुरुभक्ती या आपल्या विषयाकडे आपण पुन्हा एकदा आलेलो आहोत। सद्गुरु माहेर या यूट्यूब चॅनलवरती साधारणतः 21 भाग यापूर्वी प्रसारित झालेले आहेत। आता ह्या भागामध्ये आपण 17व्या अध्यायामधील गुरुभक्ती या विषयावरती संवाद साधत आहोत। मागील भागात आपण धौम्य ऋषी यांची कथा पाहिली। त्यानंतर सिद्धमुनी नामधारकाला असं सांगत असतात की श्रीमन नरसिंह सरस्वती महाराज हे कृष्णावेणी तटागी भिल्लवडी ग्रामी औदुंबर हे जे सध्याचं प्रसिद्ध ठिकाण आहे त्या ठिकाणी चातुर्मासानिमित्त वास्तव्यास येतात असं वर्णन करत असताना सिद्धमुनी नामधारकाला सांगतात की कस्तुरी ज्याप्रमाणे लपून जरी ठेवली तरी देखील तिचा सुगंध दरवळल्यामुळे ती फार काळ गौप्य रूपे राहू शकत नाही। सूर्याचा उदय ज्या वेळेला होतो त्यावेळेला तुम्ही कितीही सूर्याला झाकण्याचा प्रयत्न केला तरी देखील ती किरण आपल्यापर्यंत पोहोचत असल्यामुळे प्रकाशमान सर्व जगत झालेला असल्यामुळे सूर्याला झाकून ठेवता येत नाही। त्याप्रमाणे श्रीमन नरसिंह सरस्वती महाराज हे साक्षात दत्तगुरु भिल्लवडी ग्रामी वास्तव्यात असल्यामुळे त्यांना लपवून ठेवणे अशा अर्थाने नव्हे तर त्यांच्या ज्या लीळा आहेत त्यापासून लोकांना वंचित ठेवणे हे शक्य नाही। याचाच अर्थ असा की महाराज ज्या लोकांच्या उद्धारासाठी त्यांनी इथे चातुर्मास्य केलं त्यांचा संपर्क महाराजांबरोबर या कालावधीमध्ये निश्चितपणे झाला आणि लोकोद्धाराचं जे काम आहे ते महाराजांनी या ठिकाणी 4 महिने राहून केलं। असं हे अत्यंत परम पवित्र विमल पादुकांचं स्थान म्हणजे औदुंबर, त्याच्या समोर कृष्णावेणी नदीच्या पलीकडे भिल्लवडी ग्रामामध्ये भुवनेश्वरी देवीचे अतिशय सुंदर मंदिर आहे। त्याचा उल्लेख या कथेमध्ये येतो। या कथेकडे वळताना तत्पूर्वीच्या काही महत्त्वाच्या सूचक गोष्टींकडे आपल्या सगळ्यांचं नम्रतेने मी लक्ष वेधू इच्छितो। यावेळेस गौप्य रूपे महाराज तिथे राहत आहेत तरी देखील दिनकराचा उदय झाल्याप्रमाणे त्यांची लीळा किंवा त्यांची सर्व महिमा ही आजूबाजूला पसरलेली आहे आणि अशा परिस्थितीमध्ये महाराज तिथे नित्य भिक्षा करून आपलं कर्मानुष्ठान पुढे पुढे नेत आहेत। असा उल्लेख आल्याबरोबर नामधारकाला काही संदेह निर्माण होतो आणि तो अशा प्रकारचे प्रश्न विचारतो की विश्वंभर असलेल्या दत्तात्रेयांना सर्व काही साध्य आहे। हे सर्व साध्य असताना आणि सगळ्या विश्वाचा पसारा ही देवता चालवित असताना देखील महाराजांना भिक्षा मागण्याची का बरं वेळ यावी असा मूलभूत प्रश्न नामधारक सिद्धमुनींना विचारतात। सिद्धमुनी त्याच्यावरती उत्तर देतात की भिक्षा मागण्याचं प्रयोजन हे 2 देवतेंच्या ठायी आहे। पहिलं म्हणजे पिनाक, पिनाक म्हणजे महेश्वर म्हणजे शिवशंकर हे भिक्षा मागतात। त्याचप्रमाणे दत्तात्रेय देव हे देखील भिक्षा मागतात। ह्याबद्दल एक ओवी अशी आलेली आहे, ऐक शिष्या नामधारका भिक्षा मागणे पिनाका आणिक सांगेन ऐका दत्तात्रेया गुरुमूर्तीसी। कृपासागर दत्तात्रेय मूर्ती भिक्षुकरूपी असे दिसती भक्तजना अनुग्रहार्थी तीर्थयात्रेसी हिंडतसे। भक्तजनांच्या अनुग्रहासाठी
विविध ठिकाणी सातत्याने हिंडणारे श्री दत्तगुरू यांचं कारण हे, भिक्षा मागण्याचं कारण हेच मुळी भक्तजन तारण करणे हे त्याच्या मागचं कारण आहे. सर्व ब्रह्मांडाचा उत्पत्ता, पोषणकर्ता आणि लयकर्ता अशी त्रिमूर्ती म्हणजे ब्रह्मा विष्णू महेश हे तीनही जण यांना भिक्षा मागण्याची वास्तविक आवश्यकताच काय. परंतु काही गोष्टी ह्या सूचकात्मक असतात, त्या आपल्याला केवळ एका ओवीतून समजून घेण्याचा प्रयत्न करायचा आहे. म्हणजे कर्ममार्ग असो, योगमार्ग असो, भक्तिमार्ग असो, ज्ञानमार्ग असो, आपली त्याच्यामधील प्रगती ही निश्चितपणे होत राहील. भिक्षा याचा अर्थ असा आहे की दत्त महाराजांनी जे 24 गुरु केले त्यामध्ये भ्रमर म्हणजे भुंगा आणि मधमाशी असे त्यांचे 2 गुरु यांच्याकडे मी आपलं लक्ष वेधण्याचा प्रयत्न करतो. याचा संदर्भ असा आहे की अवधूतांनी अवधूत गीता सांगत असताना किंवा भागवताच्या 11 स्कंधावरती विवेचन करत असताना दत्तात्रयांचे 24 गुरु सांगितले. यामध्ये भ्रमर यांच्याबद्दल बोलत असताना अवधूतांनी असं सांगितलं की भ्रमर ज्याप्रमाणे विविध फुलांमध्ये जाऊन अमृताचं सेवन करतो, म्हणजे तिथे जाऊन तो मधाचं सेवन करतो, परंतु कोणत्याही परिस्थितीमध्ये त्या मधाला प्राप्ती करत असताना फुलाला तो इजा करत नाही. असाच भ्रमर एका ठिकाणी जर त्या फुलामध्ये अस्तसमयी अडकला तर तो भ्रमर तिथे गुंतून पडतो आणि त्या फुलाचा भेद करून किंवा त्या फुलाला भेदून तो बाहेर जात नाही. यामधून दत्त महाराज आपल्याला अशी शिकवण देतात, ज्याच्याबद्दल एकनाथ संतांनी त्यांच्या श्रीमद भागवतामध्ये 8माध्यायामध्ये काही अतिशय सुंदर ओव्या लिहिलेल्या आहेत. मला असं वाटतं की त्या इथे वाचून दाखवणं जास्त संयुक्तिक होईल. त्यापैकी काही. भ्रमरू रिघोनी पुष्पामधी फूल तरी कुचंबो नेदी, आपुली करी अर्थसिद्धी चोखट बुद्धी भ्रमराची, तैशीच योगियांची परी ग्रास मात्र घरोघरी, भिक्षा करुनी उदर भरी पीडा न करी गृहस्था. महाराज असं म्हणतायत की त्या भ्रमराप्रमाणे जसा तो त्या फुलामध्ये जाऊन, विविध फुलांमध्ये जाऊन मध ग्रहण करतो, परंतु त्या फुलाला कोणत्याही प्रकारे तो त्रास देत नाही, त्याप्रमाणे भिक्षुकाने सर्व संग परित्याग केलेल्याने गृहस्थाश्रमी नांदणाऱ्या लोकांच्या घरोघरी जाऊन आपल्याला प्राणरक्षणासाठी जेवढी आवश्यक आहे तेवढीच, म्हणजे पुढे जाऊन ओवीमध्ये आले की मुठभर भिक्षा, मग ती कोरडी भिक्षा असो वा शिजवलेली भिक्षा असो, तेवढीच आपण ग्रहण करायची आहे. त्या ग्रहण करत असताना किंवा ती मागत असताना गृहस्थाला कोणताही त्रास द्यायचा नाही. अशा पद्धतीने केवळ प्राणरक्षणासाठी भिक्षा मागण्याचा उपाय हा इथे दर्शवलेला आहे. आणि पुढे जाऊन संत एकनाथ महाराज अतिशय सुंदर सांगतात की जर एखाद्या ठिकाणी असा योगी संन्यासी जर स्थिर झाला, त्या ठिकाणी तो थांबला आणि म्हणला की नाही हेच घर बरं आहे, इथेच छान भिक्षा मिळते, आपण इथेच आता निवास करू, तर ज्याप्रमाणे तो त्या भ्रमर ज्याप्रमाणे फुलामध्ये अडकून पडतो असतं समयाला, त्याप्रमाणे तो संन्यासी देखील त्या बंधनामध्ये पुन्हा अडकला जातो. म्हणजे जो प्रपंच सोडून हा संन्यासी झालेला आहे, त्या सगळ्या प्रपंच सोडलेल्या गोष्टीमध्येच या ना त्या कारणाने प्रपंच बदलला असेल, पण बंधनं मात्र पुन्हा त्याच्यावरती पडलेली आहेत. अशा पद्धतीने तो अडकला जातो. आता भिक्षा का? दुसरं उदाहरण आपण ऐकूया आणि मग त्या प्रश्नाकडे आपण वळूया. दुसऱ्या याच्यामध्ये अगदी पुढच्याच याच्यात अवधूत सांगतात की मधुमक्खी म्हणजे
मधमाशी ज्याप्रमाणे विविध ठिकाणी फुलांवरती जाऊन मधाचं ग्रहण करते आणि ते एका पोळ्यामध्ये साठवते, परंतु अंततः त्याचं प्राशन ती करू शकत नाही. त्या पोळ्याला येऊन कोणीतरी हिरावून घेऊन जातं आणि त्याचा मध काढून बाजारात विकला जातो. कष्ट वास्तविक त्या मधमाशांनी केलेले असतात. ह्याप्रमाणे माणसाची अवस्था होते. म्हणून संन्याशांनी आणि योगियांनी ज्यांनी सर्व संग परित्याग केलेला आहे अशा अवधूताने कधीही भिक्षेचा अतिरेक करू नये. म्हणजे भिक्षा मागताना प्रमाण एवढंच असावं की आत्ताची माझी उदरनिर्वाहाची सोय प्राणरक्षणापुरतीच झाली म्हणजे पुरेसं आहे. दुपारची भिक्षा संध्याकाळी राहील किंवा आज रात्री राहिली, उद्या सकाळी सुद्धा माझी सोय होईल असाही विचार त्यांनी करून कोणत्याही प्रकारचा संग्रह त्यांनी करू नये, नाहीतर मधमाशीप्रमाणे होतं. आता भिक्षा का? ज्या वेळेला या विभूती परमेश्वर ज्या वेळेला देह धारण करतात त्यावेळेला त्यांना हे सूचना द्यायची आहे आपल्याला की त्या लोकोपचाराप्रमाणे म्हणजे जे काही समाजामध्ये वर्तन आहे, समाज ज्याप्रमाणे असतो त्याप्रमाणे आपल्याला वर्तन करावं लागतं. मी संसारात पडणार नाही, मी संसार करणार नाही, तरी देखील तुम्हाला देह तर पोचलाच पाहिजे. मला आज रोजी हे ज्ञान प्राप्त झालं, उद्यापासून मी आता देहाचं रक्षण करणार नाही असं तर कोणी करत नाही. त्यामुळे देह जोपर्यंत तुमचा आहे तोपर्यंत देहाच्या रक्षणासाठी का होईना तुम्हाला उदरनिर्वाहासाठी, उदर भरण्यासाठी, निर्वाहासाठी नव्हे, उदर भरण्यासाठी मूठभर भिक्षेची का होईना आवश्यकता आहे. मग अशी भिक्षा तुम्ही मागायची हा संदेश दत्त महाराज देतात. भिक्षा मागणे म्हणजे भिकारी पण नव्हे, भीक मागणे म्हणजे भिक्षा मागणे नव्हे. भीक मागणे आणि भिक्षा मागणे याच्यामध्ये फार मोठा फरक आहे. भिक्षा मागण्यामध्ये कोणत्याही प्रकारचा लोभ नाही, भीक मागण्यामध्ये तो आहे. भिक्षा मागण्यामध्ये कोणत्याही प्रकारचा अहंकार नाही, कारण अहंकाराचा त्याग केल्याशिवाय तुम्ही भिक्षा मागू शकत नाही. पण भिकारी माणसाला अहंकार असू शकतो. तुम्ही त्याला भिक्षा दिली नाही तर तो तुम्हाला उलट पालट बोलू शकतो, परंतु हे भिक्षा मागणाऱ्याकडे अपेक्षित नाही. अशा तऱ्हेने अनेक भेद त्याच्यामध्ये आहेत. त्या भेदामध्ये न पडता आपल्याला एवढंच याच्यातून जाणून घ्यायचं आहे की दत्तात्रेय देव हे भिक्षा मागतात ज्यांच्या झोळीमध्ये संपूर्ण ब्रह्मांड सामावलेली आहेत. त्यांना भिक्षा मागण्याची आवश्यकताच नाही. वास्तविक आपल्याला जे काही मिळतंय आपल्या आयुष्यामध्ये ह्या सर्व गोष्टी हे आपल्याला दत्त महाराज देत आहेत. त्यांना भिक्षेची आवश्यकता नाही. परंतु ज्याच्या दारामध्ये दत्त महाराज भिक्षांदेही म्हणतात त्या व्यक्तीची, त्या घराची, त्यांच्या संस्कारांची, त्यांची श्रद्धा, भक्ती, ज्ञान, कर्म हे किती प्रगल्भ आहेत, परिपक्व झालेले आहेत का, हे तपासण्यासाठी म्हणून दत्त महाराज आपल्या दारामध्ये येतात. माध्यान्ह समय येतात. वाटेल त्या वेळेला दत्त महाराज आले, भिक्षा मागत बसलेत असं काही कुठं उदाहरण माझ्या तरी वाचण्यात नाही. परंतु ते आले तर ते आपल्या उद्धारासाठी येतात. एका मूठभर भिक्षेनी आपल्याला काय प्राप्त होणार आहे, पण एका मूठभर भिक्षा देण्याने मात्र ती भावना, तो भाव जर आपल्यामध्ये त्या वेळेला असेल तर मात्र आपल्याला दत्त महाराजांची कृपा, आशीर्वाद आणि आपल्या भक्ती, योग, ज्ञान, कर्म ज्या कुठल्या मार्गावर आपण चालतो त्यामध्ये पुढील प्रगती ही त्यांच्या कृपा आशीर्वादाने निश्चितपणे प्राप्त होऊ शकते. आपल्या उद्धारासाठी म्हणून भिक्षेचा प्रपंच त्यांनी केलेला आहे. वास्तविक त्यांना भिक्षेची कोणतीही आवश्यकता नाही. अन्नपूर्णा ज्यांच्या पाशी असते आणि महालक्ष्मी अंबाबाई ज्यांना भिक्षा घालते त्यांना भिक्षा मागण्याची आवश्यकताच नाही. या प्रसंगातून थोडंसं पुढे सरकूया आणि पाहूया की ह्या 17व्या अध्यायामध्ये काय नक्की घटना घडली, ज्याच्याबद्दल मला काही सूचक अशा गोष्टी आपल्याला सांगायच्या आहेत. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे करवीरपुरामध्ये म्हणजे कोल्हापूरच्या आसपास एक अत्यंत विद्वज्जन असा एक ब्राह्मण तिथे राहत होता की जो इतरांना
ज्ञानदान करीत होता. इतरांना तो ज्ञान मार्गावरती किंवा त्याचं जे ज्ञान प्राप्त आहे त्याला ते इतरांना देत होता. असा तो चतुर्वेदी ब्राह्मण तिथे राहत होता. कर्मधर्म संयोगाने अशा ब्राह्मणाच्या पोटी जे अपत्य जन्माला आलं ते मात्र मूढ असं अपत्य जन्माला आलं. या मुलाला कितीही शिक्षण दिलं तरी देखील त्याला त्याची विस्मृती होत असे. किती ठिकाणी जाऊन त्यांनी वाचन केलं, अभ्यास केला, कितीही चिकाटीने केला तरी देखील त्याच्या लक्षात तो अभ्यास राहत नसे. त्यामुळे त्या मुलाला जसजसा तो मोठा होईल तसतसा त्याची मुंज वगैरे झाल्यानंतर त्याला विद्याभ्यासासाठी विविध गुरूंकडे पाठवण्यात आलं, परंतु तो त्याच्यामध्ये सफल झाला नाही, अपयशी राहिला. त्यामुळे गावातील जे विद्वान लोक होते ते आणि इतर लोक सुद्धा त्याची अवहेलना करीत असत. त्याला वारंवार टोचून बोलणे अशा गोष्टी करीत असत. मग ह्या ठिकाणी ज्ञानार्जनाबाबत काही संकेत त्यांनी दिलेले आहेत. त्यांनी असं सांगितलंय, ते लोक जेव्हा त्याशी संवाद करतात तेव्हा ते सांगतात की अरे विद्या म्हणजे माणसाचं धन आहे. ही विद्या ज्याला प्राप्त होईल तो माणूस कनिष्ठ जरी असला तरी देखील त्याच्या विद्येमुळे तो समाजामध्ये श्रेष्ठत्व प्राप्त करू शकतो. तो परदेशात जरी गेला आणि तिथे जरी त्याची ओळख पाळख नातेवाईक कोणीही नसलं तरी देखील केवळ त्याला प्राप्त असलेल्या विद्येमुळे तो तिथे समाजामध्ये उत्तम मानाचं स्थान प्राप्त करून त्याला हवं ते प्राप्त करून घेऊ शकतो. पण अरे रे, तुझ्या बाबतीमध्ये हे कोणतीच गोष्ट शक्य नाही, कारण तुला विद्या तुझ्यामध्ये स्थिरच होत नाही, कारण तू हा मतिमंद आणि मूढ असा मुलगा आहेस. जे विद्वान आहेत ते असं काहीतरी बोलतायत. आणि कोणाला बोलतायत तर एका ज्याच्यामध्ये विद्या स्थिर होत नाही अशा मुलाला ते बोलतायत. कसे बोलतायत तर टोचून टोचून बोलतायत, ज्याच्यामुळे त्या मुलाच्या मनावरती काही आघात होत आहेत. आता विद्या हे धन म्हटलं तर हाच उल्लेख 14व्या शतकात जो या ग्रंथामध्ये आलेला आहे त्याबद्दलच आपल्याला सर्वश्रुत असलेला संत श्री तुकाराम महाराजांचा प्रसिद्ध अभंग आहे. तो अभंग असा आहे की आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने, शब्दांचीच शस्त्रे यत्न करू, शब्दची आमुच्या जीवाचे जीवन, शब्द वाटू धन जन लोका. तुका म्हणे पहा शब्दची हा देवा, शब्देची गौरव पूजा करू. म्हणजे आमच्याकडे शब्दांशिवाय दुसरे धन नाही, तेच धन आम्ही इतर लोकांना वाटू. त्याचप्रमाणे शब्द हाच देव आहे. शब्द जर पाहिला, आता आपण राम म्हणतो तर राम ह्या शब्दामध्येच देव आहे, राम या शब्दातच राम आहे. नामाची जी साधना करतात त्यांच्या लक्षात येईल की रामकृष्ण हरी जर म्हणलं तर त्याच्यामध्येच तो देव आहे. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा या शब्दांमध्येच देव आहे. आणि त्याची पूजा कशी करणार? शब्दांनीच करणार. कशी करणार शब्दांनी पूजा? त्याची स्तुती करणं म्हणजे सुद्धा शब्दांचाच वापर आहे. त्याचं नामस्मरण करणं म्हणजे शब्दांचाच वापर आहे. परमेश्वरा मी तुला सुमनाने पुजतो हा सुद्धा शब्दांचाच वापर आहे. अशा पद्धतीने विविध मंत्र म्हणणं, परमेश्वराची पूजा अर्चा करणं, त्याला शरण जाणं, मी तुला अनन्य भावे शरण आलोय, हे सुद्धा तुमचा शब्दांचाच वापर आहे. पण ह्या शब्दांमध्ये तुकाराम महाराज म्हणतात की तुमचा भाव असला पाहिजे. किती सुरेख हा अभंग लिहिलाय महाराजांनी. तर सर्व संतांनी महंतांनी आपल्याला हीच गोष्ट सांगितली. पण हे शब्द मात्र आपल्याला जपून वापरावे लागतात. शब्दांचा वापर जर दुसऱ्याला दुःख देणारा झाला तर कळत नकळत एखाद्या शस्त्राने जेवढा आघात होईल त्याच्यापेक्षा जास्त आघात एखाद्याच्या तिखट वोखट शब्दांनी एखाद्याच्या मनावरती होऊ शकतो. शरीरावरती असलेले व्रण एखाद्या वेळेस भरून येतील, परंतु शब्दांनी होणारे व्रण हे अनंत काळ कदाचित जन्मोजन्मी सुद्धा राहू शकतात. बाकी सगळी विस्मृती होईल, पण दोन माणसं एकत्र येतात, एकमेकांची ओळख नसते, काहीही नसतं, तरी एकमेकांची कडाकडा भांडतात. असं अनेकदा होतं. माणूस नकोसा होतो, विनाकारण एखादा माणूस पाहिल्यावर आपलं डोकं फिरतं आणि आपण त्याच्याशी भांडायला लागतो किंवा काहीतरी शब्दांची चकमक उडते. ह्या सर्व काही गोष्टी
ह्या सुकृताप्रमाणे त्या त्या संचिताप्रमाणे काही गोष्टी घडत असतात, हे त्याचं उदाहरण आहे. म्हणून शब्दांची योजना ही माणसाने अतिशय विचारपूर्वक करायला पाहिजे. बून से गई वो हौस से नहीं आती ह्या तत्वाप्रमाणे तुम्ही 4 शब्द चुकीचे बोललात, एखाद्याच्या मनाला लागेल असं बोललात आणि नंतर त्याच्याकडे 50-50 वेगळे वेगळे गिफ्ट घेऊन गेलात आणि त्याचं कितीही मन तुम्ही लोभावण्याचा प्रयत्न केला, तरी देखील जे शब्दांनी खराबी झालेली आहे ती कदाचित कितीही वस्तू तुम्ही दिल्यात, कितीही त्याचा सन्मान केलात, तरी देखील ती भरून येऊ शकत नाही. म्हणून शब्दांचा वापर अतिशय जाणीवपूर्वक करावा असं कुठेतरी याच्यामध्ये आलेलं आहे. कारण हे विद्वान पुढे ज्यांच्या समोर हा मुलगा जातो, जो मतिमंद आहे, तो मुलगा अतिशय विनयाने त्या विद्वानांना काही प्रश्न विचारतो. तो असं म्हणतो की ऐकून तयाचे वचन ब्रह्मचारी करी नमन स्वामी निरोपिले ज्ञान विद्याभ्यास करावया. जन्मांतरी पूर्वी आपण केले नाही विद्यादान नय विद्या याची कारण काय करू म्हणत असे. म्हणजे मी मागच्या जन्मी कोणत्याही प्रकारचं विद्यादान केलं नाही, जरी विद्या येत असेल मला तरी, त्यामुळे कदाचित माझ्यावरती ह्या जन्मी ही परिस्थिती ओढवली असेल. म्हणून माझा उद्धार व्हावा म्हणून आपण काहीतरी उपाय सांगावा. आता विनयानी जो विद्यार्थी या विद्वान ब्राह्मणांना शरण आलेला आहे आणि उपायासाठी तो त्यांची विनवणी करत आहे, अशा शरण आलेल्या विनयानी आपल्याला काहीतरी विनवणी करणाऱ्या व्यक्तींना बरं तो हे सांगतोय की मागच्या जन्मी मी विद्यादान केलेलं नाही म्हणून कदाचित माझी ही परिस्थिती, तर त्याच्या ह्या उदाहरणाने शहाणे न झालेले नुसतेच विद्वान असणं आणि सत्सद विवेक बुद्धी जागृत असणं याचा एकमेकाशी कदाचित दुरान्वयाने संबंध असूही शकत नाही अशी परिस्थिती आहे. आपल्याला असा अनेकदा अनुभवास येतं की खूप भले विचारवंत आहेत, परंतु त्यांच्यामध्ये विनयता नाही, दुसऱ्याला शिकवण्याची त्यांची इच्छाशक्ती नाही. आणि तिसरी गोष्ट, अहंकार अतिशय असल्यामुळे समोरच्याला घालून पाडून बोलणे, त्याचा अपमान करणे सरोदित अशी वृत्ती अनेक ठिकाणी आपल्याला बळावलेली दिसते. त्याच प्रकारची वृत्ती या विद्वानांमध्ये इथे दर्शवण्यात आलेली आहे. ते विद्वान असं म्हणतात, तुझा कैसा विद्याभ्यास पशु केवळ नरविशेष. नरविशेष पशु तू आहेस आणि तुला कसा विद्याभ्यास, भिक्षा मागुनी उदरपोष. अरे रे असे रे मूर्खा कुळनाशका, ऐसे नीचोत्तरेसी बोलती द्विजलोक त्यासी, वैराग्य धरुनी मानसी निघाला असे अरण्यात. आता असं नीचोत्तर, त्याला अतिशय नीच प्रमाणातलं उत्तर त्यांनी त्या विद्यार्थ्याला दिलेलं आहे, त्यामुळे त्याच्या मनावरती आघात झाले. आता ही कुठेतरी एक सगळ्या ह्या विश्वाची लीळा म्हणा, महाराजांची लीळा म्हणा, किंवा एक मोठी योजना असू शकते की तुम्हाला एका ठिकाणावरनं दुसऱ्या ठिकाणी जायचं आहे, तुमच्याकडे हातपाय तुमचे धडधकट आहेत, परंतु तुम्हाला तिथे जाण्याची इच्छा होत नाही, तुमच्या मनामध्ये तशी संकल्पना निर्माण होत नाही, त्याप्रमाणे तुम्ही वर्तन करत नाही. अशी घटना जर कुठे घडत असेल तर असा अनुभव आहे की ही सगळी परमेश्वराची जी योजना आहे ती तुम्हाला एक मोठा पुश, एक मोठा धक्का तुम्हाला देते, तुमच्यावरती असा काहीतरी आघात करते की ज्या करून तुम्ही एखाद्या ठिकाणी जाण्यासाठी प्रवृत्त होता. याच्यामध्ये फार गर्भितार्थ मी आपल्याला सांगण्याचा प्रयत्न करत आहे, तो असा की ज्या वेळेला ह्या मुलाला काहीतरी अतिशय, म्हणजे वर्षानुवर्ष लोक बोलतच होते टोचून, पण त्याचा अतिरेक झाला आणि यांनी तरी देखील स्वतःचा संयम सोडला नाही. हा त्याचा चांगुलपणा कुठेतरी ह्या संपूर्ण यंत्रणेने कुठेतरी लक्षात घेतला, नोट डाऊन केला की हा इतकी परिस्थिती असताना, इतक्या वाईट प्रसंगात सर्वत्र ह्याच्यावरती टीकेची फैरी झाडल्या जात आहेत, तरी देखील हा कुठेही विचलित होत नाही. याला स्वतःला बुद्धी नसून देखील ह्याची बुद्धी चांगली आहे. विद्याभ्यासामध्ये हा अग्रेसर नसेल, परंतु ह्याच्या मनामध्ये ही जी तळमळ आहे, त्या तळमळीमध्ये आणि ह्या सगळ्या प्रसंगामध्ये सुद्धा याला विद्याभ्यास करायचा आहे. विद्याभ्यास त्यांनी सोडलेला नाही. आज मुलांना सर्व गोष्टी, अगदी टेबल, खुर्ची, लाईट, शिक्षण आणि त्याच्यासाठी असणारा सर्व गाईड वगैरे सर्व खर्च करून सुद्धा मुलांची विद्याभ्यासाची तयारी असते का नाही हे आपलं आपण परखून पाहावं. परंतु ह्या मुलाच्या बाबतीमध्ये
इतकी वाईट परिस्थिती असताना लोक त्याला निचोत्तरे बोलतायत, तरी देखील ह्यांनी संयम आणि विनय सोडलेला नाही, सत्वशीलता सोडलेली नाही. ह्या सगळ्याची कुठेतरी परमेश्वराने जी त्याची परीक्षा पाहिली असेल, त्यामध्ये ते निचोत्तरेने बोलणे एक प्रकारचं फ्युएलिंग झालं. एक प्रकारे त्याला पुढे जाण्यासाठी तिथून जो जोराचा धक्का हवा होता, त्यासाठी कुठेतरी त्याला तिथून बाहेर पडण्यासाठी या सगळ्या दुष्टचक्रातनं एक चालना मिळाली. आणि त्या मिळालेल्या चालनेमध्ये हा इच्छाशक्ती दृढ करून पुढे तिथून निघून गेलेला आहे. आणि निघाला तो कसा निघाला? तो असं म्हणाला की वैराग्य धरुनी मानसी निघाला असे अरण्यात. वैराग्य उत्पन्न झालं त्याच्या मनामध्ये. रोज आपण अनेक लोकांचा मृत्यू झालेला पाहतो. आपल्याला ही माहिती आहे की एक ना दिवस आपलाही मृत्यू होणार आहे, परंतु आपण दुसऱ्याबद्दल हळहळतो किंवा दुसऱ्याबद्दल असं म्हणतो की ह्या माणसाचं काय आता परिस्थिती अशी झाली तशी झाली, असं झालं, कोणाला वाईट परिस्थिती आली, कोणाचं काय झालं, कोण ॲक्सिडेंटमध्ये गेला, कोण काय. पण आपण मात्र जसे काही चिरायू जगणार आहोत अशा पद्धतीने आपण आयुष्यामध्ये जगत असतो. स्वतःबद्दल आपण कधी अशी विचारच करत नाही की अरे आज आपण आहोत, उद्या आपण नसणार आहोत, असं पण होऊ शकतं. तर अशा परिस्थितीमध्ये हा आपल्याला वैराग्य उत्पन्न होत नाही, परंतु ह्या एवढ्या लहान मुलाला मात्र वैराग्य उत्पन्न झालेला आहे. तो म्हणतो की या सगळ्याचा मी त्याग करतो आणि मी आता मात्र अरण्यामध्ये निघून जातो. आता माझ्या जीवाचं बरं वाईट झालं तरी चालेल. जळो आपले जिणे पशु झालो मतीहीने, आता वाचोनी काय करणे म्हणून निघाला वैराग्य. अशा प्रकारचं वैराग्य ज्याच्या मनामध्ये उत्पन्न होतं त्याला एक पुढची अवस्था प्राप्त होते जेव्हा वैराग्य पराकोटीचं उत्पन्न होतं. गुरुचरित्रामध्ये वारंवार एक शब्द आलेला आहे आणि त्या शब्दाबद्दल आपल्याशी संवाद साधण्यासाठी म्हणून मी बरेचदा विचार केला, परंतु तो प्रसंग आला नाही. परंतु आज मात्र निर्वाण या शब्दाबद्दल मी काही आपल्याला सांगू इच्छितो. निर्वाण या शब्दामध्ये आणि निर्धार या शब्दामध्ये फरक आहे. निर्वाण म्हणजे एखाद्या व्यक्तीमध्ये जेव्हा वैराग्य उत्पन्न होतं आणि असा विरागी व्यक्ती एखादी गोष्ट साध्य करण्यासाठी जेव्हा प्रचलित होतो त्यावेळेला त्याला निर्वाण असा शब्द वापरलेला आहे ग्रंथकाराने. निर्वाण या शब्दाचे बरेच अर्थ आहेत. विविध धर्मांमध्ये हा शब्द, बुद्ध धर्म असो, जैन धर्म असो, हिंदू धर्म असो, इतर धर्मांमध्ये सुद्धा निर्वाण हा शब्द वारंवार आलेला आहे. पण बरेचदा निर्वाण म्हणजे मोक्षाकडे जो अग्रेसित झालेला आहे, मोक्षाच्या दिशेने जो निघालेला आहे, पण तो मुमुक्ष नव्हे. मोक्षाच्या पुढची ही स्टेज आहे ती म्हणजे निर्वाण. अंतिमतः मोक्षासाठी उपलब्ध झालेला म्हणजे निर्वाण. ज्याला आता ज्यांनी सर्व संग परित्याग केलेला आहे, पण त्याला आता काही मिळवायचंही नाही, त्याला सर्व काही प्राप्त झालेलं आहे, म्हणजे तो निर्वाण या अवस्थेला प्राप्त झालेला आहे, असं बऱ्याचशा धर्मांमध्ये आपल्याला एक सोतोवाच आढळेल. परंतु या ठिकाणी मात्र ग्रंथकारांनी निर्वाण हा शब्दाचा योजना करताना सूचकता अशी दर्शवलेली आहे की दृढ निश्चय या शब्दाशी सार्धम्य असणारा निर्वाण हा शब्द यामध्ये वापरलेला आहे. इच्छाशक्तीने प्रबळ असलेला असा हा निर्वाण म्हणजे ज्याच्यामध्ये विरक्ती आहे, वैराग्य उत्पन्न झालेला आहे आणि गुरु भेटीसाठी जो आसुसलेला आहे, असा निर्वाण मानस करून तो निघालेला आहे. किंवा आता मी माझ्या देहाचा त्याग झाला तरी हरकत नाही, परंतु माझ्या आयुष्यामध्ये जे काही मला मिळवायचं आहे ते मी मिळवणारच, असा दृढ निश्चय ज्याचा होतो, तिथे निर्वाण ह्या सूचक शब्दाचा वापर ग्रंथकाराने केलेला दिसतो. आणि पुढे जाताना ते असं म्हणतात की भिल्लवणी ग्रामासी तो आला आणि तिथे भुवनेश्वर सन्निधानी म्हणजे आई जगदंबा भुवनेश्वरी मातेच्या इथे तो 3 दिवस राहिला आणि 3 दिवस राहून देखील अन्न पाणी त्यांनी त्याग करून देखील उपोषण केलं त्या ठिकाणी आणि कोणत्याही प्रकारचं अन्न पाणी न घेऊन सुद्धा 3 दिवस होऊन आईच्या दारामध्ये बसून सुद्धा त्याला कोणत्याही प्रकारचं स्वप्न
तिथे होईना किंवा कोणतीही सुतोवाच होईना, काही सूचकता त्याला येईना. त्यामुळे अतिशय उदासीन असा झालेला या व्यक्तीनी बद्दल असे शब्द आहेत की येणेपरी दिवस तिन्ही निर्वाण मन करुनी अन्नोदक त्यजुनी बैसला होता तो द्विज. नोहे स्वप्न त्या लागोनी म्हणून कोपे तो बहुमनी म्हणे अंबा भवानी का उपेक्षेसी मज लागी. त्यावेळेला निर्वाण अवस्था त्याची झालेली आहे. निर्वाण अवस्थेमध्ये 3 दिवस त्यांनी काढलेले आहेत आणि आता तो त्या आईवरती, भुवनेश्वरी देवीवरती कोप करतो आणि म्हणतो की जर तू मला आता कोणतीही पुढची सूचना दिली नाही, पुढची दिशा तू मला दाखवली नाहीस, तर मी माझ्या देहाचा त्याग तुझ्या चरणाशी करीन. आणि असं होऊन निर्वाण मानस तो काय करतो की शस्त्र घेतो आणि केवळ मी शब्दांचेच फवारे उडवत नसून मी खरोखर माझ्या या देहत्यागाच्या निश्चयावरती ठाम आहे असं म्हणून स्वतःची जिव्हा ही तो छाटतो, कापून घेतो आणि ती देवीच्या चरणी अर्पण करतो. तसाही मला माझ्या जिभेचा उपयोग नाही, कारण मला विद्याभ्यास येत नाही. या जिभेचं मी करू काय? त्यामुळे ज्या जिभेवरती सरस्वतीचा वास असतो असं म्हणतात, ती जिव्हाच मी तुझ्या चरणी अर्पण करतो म्हणून ती कापून देवीच्या चरणी वाहतो. आणि त्या ठिकाणी त्याला भोवळ येते. तो स्वस्थ बसलेला असताना पुन्हा देवी काहीच त्याला संकेत देत नाही. मग तो देवीच्या समोर धरणं धरून बसतो आणि त्यावेळेला स्वप्नामध्ये सुषुप्ती ह्या अवस्थेमध्ये देवी त्याला सांगते की नदीच्या पलीकडे औदुंबराच्या तळवटी साक्षात श्री दत्त महाराज हे सध्या वास्तव्याला असल्यामुळे तू त्यांच्याकडे जा, गुरु महाराजांकडे जा आणि तिथे गेल्यानंतर मग ते तुझा उद्धार करतील. असा स्वप्न झाल्याबरोबर देवीला नमस्कार करून तो महाराजांपाशी येतो आणि महाराजांकडे आल्यानंतर महाराजांच्या चरणावरती तो त्याचा माथा टेकवतो आणि महाराज ताबडतोब त्याला आशीर्वाद देतात. आशीर्वाद दिल्याबरोबर त्याला जिव्हा पुन्हा प्राप्त होते आणि तो तिथे स्तोत्रकर्ता झाला असा उल्लेख आहे. त्याप्रमाणे त्याची मनोकामना पूर्ण होते असा उल्लेख या अध्यायामध्ये आलेला आहे. पण या अध्यायामध्ये भक्तीच्या बाबतीमध्ये थोडेसे कमी उल्लेख या अध्यायामध्ये आलेले आहेत. थेट भक्तीचा प्रकार इथे सांगितलेला नाही. अचानकपणे त्याची भक्ती समजा असलीच तर ती त्या भुवनेश्वरी देवीवरती असू शकेल, पण ती देवी सुद्धा त्यावेळेला अरण्यामध्ये होती. त्यामुळे त्याच्याबद्दल ह्या मुलाला कितपत माहिती होती याबद्दल एक शंका आहे. तिथे गेल्यानंतर देवी त्याला 3 दिवसानंतर जिव्हा पाहिल्यानंतर स्वप्न मध्ये येऊन त्याला सांगते की तू महाराजांकडे जा. तर महाराजांबद्दल काहीच माहीत नसल्यामुळे त्यांच्याबद्दल भक्ती उत्पन्न होण्याचा, जोपर्यंत ते भेटत नाहीत तोपर्यंत भक्ती उत्पन्न होण्याचा प्रश्नच नाही, कारण हा सगळ्याला भेटलेला आहे, वैराग्य उत्पन्न झालेला आहे. परंतु ह्या अध्यायामधून ग्रंथकारांनी आपल्याला निर्वाण या शब्दाबद्दल काही सूचकता दाखवलेली आहे आणि वारंवार गुरुचरित्रामध्ये निर्वाण या शब्दाचा उल्लेख आलेला आहे. तो कुठे कुठे आलेला आहे याच्याबद्दल काही माझ्या निवेदन मी काही करू इच्छितो. पहिलं म्हणजे पहिल्या अध्यायामध्ये नामधारक ज्या वेळेला त्याला गुरुची भेट होत नसते म्हणून तळमळत आणि वैराग्य प्राप्त झालेल्या अवस्थेमध्ये गुरुच्या शोधासाठी जेव्हा तो बाहेर पडतो त्यावेळेला असं आलंय की ऐसा मनी व्याकुळित चिंतेने वेष्टीला बहुत गुरुदर्शना जाऊ म्हणत निर्वाण मानसे निघाला. अतिशय दृढ मानस करून, दृढ चित्त ठेवून तो गुरुच्या शोधार्थ बाहेर पडलेला आहे. कोण? नामधारक. पहिल्या अध्यायामध्ये हे 75व्या ओवीमध्ये आलेलं आहे. निर्धार करुनी मानसी म्हणे पाहीन गुरुसी अथवा सांडीन देहासी जड स्वरूपे काय काज. निर्वाण मानस आणि निर्धार या दोहामध्ये हा फरक आहे की निर्धार तर आपणही करतो की मला अमुक गोष्ट साध्य करायची, तमुक गोष्ट साध्य करायची, पण त्यामध्ये निर्धारामध्ये मीपणा आहे. निर्धारामध्ये मीपणा आहे, अहंकार आहे. मला काहीतरी साध्य करायचं आहे आणि माझी खात्री आहे की याच्यासाठी मी पुरेसा आहे, किंवा 70%, 75%, 90% का होईना माझ्यामध्ये ते गट्स आहेत, माझ्यामध्ये ती प्रबळता आहे, माझ्यामध्ये त्या उपाययोजना करण्याची ताकद आहे की मी ते साध्य करीन. परमेश्वराचं सहाय्य मला हवंय नकोय हे आस्तिक नास्तिक जे काय लोक असतील त्याप्रमाणे ठीक आहे, परंतु त्याच्यामध्ये अहंकारिता आहे निर्धारामध्ये, पण निर्वाणामध्ये अहंकारिता नाही. निर्वाण ही अशी मनस्थिती आहे
की ज्याच्यात निर्धाराच्या पुढे गेल्यानंतर, विरक्ती प्राप्त झाल्यानंतर माझ्या सगळ्या गोष्टीचा मला आता काहीही उपयोग होत नाही. म्हणजे माझे कॉन्टॅक्ट्स असतील, माझे पद असेल, माझ्याकडेचा असलेले अधिकार असतील, या कशाचाही मला काही उपयोग होत नाही, अशी जेव्हा माणसाची परिस्थिती होते, ते निर्धार केलेले सुद्धा स्वबळावरती तुम्हाला सिद्ध करता येत नाहीत, प्राप्त करता येत नाहीत, अशी ज्या वेळेला अवस्था होते, तेव्हा हे निर्वाण माणसाचं उत्पन्न होतं. त्यामुळे हे ज्या वेळेला माणसाला उत्पन्न होईल, परमेश्वराने जर अशा परिस्थितीमध्ये आपल्याला कधी टाकलं की आपल्याला विरक्ती येऊन त्या क्षणामध्ये आपलं मन निर्वाण झालं असेल, तर तिथे परमेश्वराची प्राप्ती होण्याचा कुठेतरी संकेत आपल्यापर्यंत येऊन पोहोचलेले आहेत. हे माणसाने लक्षात घेतलं पाहिजे. त्यावेळेला माणूस आत्महत्येचा विचार जर करत असेल, तर मी मागे वारंवार सांगितलेलं असल्याप्रमाणे परमेश्वर आपल्याला ह्या परिस्थितीमध्ये आणतो, कारण पुढे जाऊन जर आपण विनयाने सत्सद विवेक बुद्धी जागृत ठेवून जर गुरु महाराजांच्या प्रती श्रद्धा, निष्ठा आणि सबुरी जर आपण ठेवली, तर निश्चितपणे आपल्याला गुरु भेट होते. ते जर आपण नाही केलं आणि आत्महत्येचे विचार आपल्या मनामध्ये येत असतील, तर मात्र माणूस नाही त्या मार्गाला जातो. पण गुरु महाराजांवर ज्याची श्रद्धा आहे, अशा अनेक प्रसंगामध्ये मागे मी वर्णन केल्याप्रमाणे गुरु महाराजांनी आत्महत्येपासून वारंवार परावृत्त केलेला आहे आणि आत्महत्या हा महादोष बोललेला आहे महाराजांनी. त्यामुळे लोकांनी ह्या गोष्टीचा विचार करावा, शांतपणे मनन चिंतन करावं. आणि अशी परिस्थिती जर परमेश्वराने या संपूर्ण ब्रह्मांडाने आपल्या आयुष्यामध्ये आणली, तर निश्चितपणे कुठेतरी आपल्याला गुरुप्राप्तीच्या दिशेने आपला योग आहे आणि तो योग ती काळ वेळ जुळून येत असल्याचं आपल्या मनामध्ये असलं पाहिजे. त्या वेळेला आपल्याला हे स्फुरलं पाहिजे. यासाठी म्हणून गुरुभक्तीमध्ये सातत्य पाहिजे. म्हणजे मग गुरुचरणी जे काय महाराज करतायत आपल्यासाठी ते योग्यच करतायत, या गोष्टीवरती जर आपण दृढ निश्चय आपला असेल, आपण ठाम असू, असा जर आपण निर्धार केला असेल, तर मग सत्य संकल्पाचा दाता श्री गुरुनाथ या उक्तीप्रमाणे निश्चितपणे चांगलं होईल. पुढे जाऊन आपण असं बघूया की दुसऱ्या अध्यायामध्ये सुद्धा ज्या वेळेला मला हे सांगायचं की ह्या निर्वाण मानसामध्ये कसे परमेश्वराचं अस्तित्व असतं, याची एक सुंदर ओवी दुसऱ्या अध्यायामध्ये आली. ज्या वेळेला संदीपक त्यांच्या गुरूंची सेवा करत असतात आणि त्या गुरूंची सेवा करत असताना ज्या वेळेला पिनाक त्यांच्यासमोर येऊन उभे राहतात, म्हणजे व्योमकेशी म्हणजे साक्षात शिवशंकर येऊन उभे राहतात आणि वर माग असं म्हणतात, त्यावेळेला तो गुरूंना विचारतो आणि गुरु म्हणतात की माझ्या पापक्षालनासाठी तू काही प्रयत्न करू नको रे बाबा, ते माझे मला भोगले पाहिजेत, त्यासाठी तू कुठल्याही देवाची आराधना करू नको, कोणाकडे काही वर मागू नको. म्हणून संदीपक परत येतात आणि साक्षात शिवशंकरांना सांगतात की मला कोणताही वर नको तुझ्याकडून, तू परत जा बाबा. असा केल्यानंतरची पुढची जी ओवी आहे ती अत्यंत द्योतक आहे. ती असं म्हणतात की निर्वाण विस्मय करुनी व्योमकेशी गेला निर्वाण मंडपासी, बोलावून समस्त देवांची सांगे वृत्तांत विष्णुपुणे. म्हणजे व्योमकेशी यांनी विस्मय केला आणि कुठे गेले? निर्वाण मंडपात गेले. आता निर्वाण मंडप समजा कैलास असेल किंवा त्यांचं काय ठिकाण असेल, त्या ठिकाणी निर्वाण मंडपाची काय अवस्था आहे, काय आवश्यकता आहे तिथे? या निर्वाण मंडपात पुढे काय सूचक आहे की बोलावणी समस्त देवांची, म्हणजे ह्या सगळ्यांची भेटण्याची जागा कोणती आहे? तर निर्वाण मंडप आहे. काहीतरी हितगुज करायचंय, काहीतरी महत्वाच्या गोष्टी एकमेकांना सांगायच्या आहेत. आणि असा वृत्तांत त्यांनी विष्णूपुढे सांगितला. म्हणजे हे तीनही देव ज्या ठिकाणी एकत्र येतात, ती ठिकाण कोणतं? तर निर्वाण मंडप असा माझा कयास आहे. मी चुकीचाही असू शकतो, पण जे माझ्या बालबुद्धीला जाणवलं त्याप्रमाणे हे तिघ जण एकत्र येण्याचं, समस्त देव एकत्र येण्याचं ठिकाण म्हणजे हा निर्वाण मंडप. तर ही निर्वाण आपली मनाची अवस्था होणं म्हणजे तिथे परमेश्वराचं अस्तित्व दृढपणे असणं, असा अर्थ मी लावलेला आहे. पुढे गेल्यानंतर 16व्या अध्यायामध्ये सुद्धा तो द्विजवर जो आहे की ज्याला मागच्या आपण ह्याच्यामध्ये पाहिलंय की त्यांनी गुरुद्रोही असतो तो ब्राह्मण, आणि महाराज त्याला सांगतात की तू गुरुशिवाय विद्या कशी काय तू ग्रहण झाली तुला, किंवा कुठं शिकलास, कुठं ज्ञान मिळवलंस, गुरुशिवाय ज्ञान कसं शक्य आहे? तर जेव्हा महाराज ही सगळी गोष्ट सांगतात त्याला, त्यावेळेला तो निर्वाण मानस होऊन तो त्याचा देह विसर्जित करण्यासाठी म्हणून जातो आणि मग गुरु महाराज त्याचं मन हे निर्वाण मानस झाल्यानंतर त्याला परत बोलवतात आणि त्याला ज्ञान प्रदान करतात. ती ओळी अशी आहे की निर्वाण रूपे द्विजवर निघाला तेजू कलेवर, ओळखिले गुरुवर पाचारिले त्यासी.
म्हणजे असं निर्वाण मानस झालं की गुरु महाराज जवळ कुठेतरी आहेत हे आपल्याला गुरुचरित्रकार वारंवार सांगतोय. आणि मग आपल्याला निश्चितपणे त्यांची हाक येणार आहे, निश्चितपणे बोलवणं येणार आहे आणि गुरु महाराज आपल्याला जे आवश्यक ज्ञान आहे त्याची प्राप्ती करून देणार आहे. पण त्या विरक्तीशिवाय ज्ञान नाही. त्यामुळे निवृत्ती आणि मग ज्ञानेश्वर, त्याच्याप्रमाणे पहिले निवृत्तीनाथ मग ज्ञानेश्वर. ती ही निवृत्ती, ही विरक्ती आल्याशिवाय, ती विरक्ती येणं म्हणजे निर्वाण मानस आपलं होणं, असं त्याच्यामध्ये आलेलं आहे. आता 50व्या अध्यायात सुद्धा ऋषभनामा ऋषीची गोष्ट आपण वाचलेली आहे. ऋषभनामा ऋषीच्या गोष्टीमध्ये मी आता फार जात नाही, पण ज्या वेळेला ती पदभ्रष्ट झालेली राजस्त्री म्हणजे राजाची कांता ज्या वेळेला सगळ्या अरण्यामधनं जात 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 त्या पद्माकर राजाच्या इथे येते, तिच्या मुलासकट की त्यांच्या अंगावरती संपूर्ण स्फोटक उत्पन्न झालेले आहेत, तिथे आल्यानंतर त्या मुलाचा मृत्यू होतो आणि मग ती आक्रोश करायला लागते. त्यावेळेला मागील जन्मात यांनी केलेलं जे काय ऋषभनामा ऋषीची गोष्टी, त्यांची जी सेवा केलेली आहे त्या सेवेला स्मरून नेमका त्याच वेळेला ऋषभनामा हे ऋषी त्या पद्माकर राजाकडे येतात आणि विचारतात की कोण एवढा आक्रंदून रडतोय. आणि मग त्यावेळेला ते तिला सगळं ज्ञान देतात की अगं हे बुद्बुदाप्रमाणे आयुष्य आहे, जीवन अत्यंत क्षणभंगूर आहे वगैरे वगैरे. तरी देखील ती ऐकत नाही. म्हणल्यानंतर त्यांच्या मनामध्ये कृपा उत्पन्न होते. आणि ती कधी उत्पन्न होते त्याचं वर्णन असं केलेलं आहे 50व्या अध्यायामध्ये. ऐसे निर्वाण देखुनी, ते सुद्धा शब्द आलाय निर्वाण. ऐसे निर्वाण देखुनी कृपा उपजली योगिया मनी. पूर्व उपकार स्मरूनी प्रसन्न झाला त्यावेळी. पूर्व उपकार स्मरून प्रसन्न झाला आणि त्या मुलाला जिवंत केलं, त्यांचा देह सुद्धा सुदेह केला, स्वर्णासारखा सुदेह केला. हे सगळं केव्हा घडलं तर ज्या वेळेला तिचं निर्वाण त्यांनी ऐकलं की आता मुलगा नाही, कुठे गेलास माझ्या ताता सौरी, आणि आता मी माझा देह सुद्धा तुझ्यासोबतच मी विलीन करते अनंतामध्ये. अशी जेव्हा तिची निर्वाण मानसिकता पाहिली तेव्हा त्या योगियाच्या मनामध्ये कृपा उत्पन्न झाली. ह्या सगळ्यामधून हे सांगण्याचा प्रयत्न ग्रंथकारांनी केलेला आहे. आपण भराभर वाचत जाताना बरेचदा ह्या गोष्टी आपल्या निदर्शनास येत नाही किंवा तसा विचार आपण करत नाही. परंतु निर्वाण मानस होणे किती आवश्यक आहे. तर ज्यांच्या ज्यांच्या आयुष्यामध्ये अशी काही प्रचंड अवहेलनेची किंवा खूप कमीपणाची, लोकांनी घालून पाडून बोलण्याची आणि सगळं आता ह्याच्यात काही सार उरलेलं नाही आयुष्यामध्ये, अशी जर वेळ एखाद्याच्या आयुष्यामध्ये आली तर असं समजायचं की त्या अवस्थेमध्ये जर आपण संयम ठेवला आणि त्या अवस्थेमध्ये विवेकबुद्धी जागृत ठेवून आपली अनन्य शरणागती गुरुच्या चरणाशी जरी त्यावेळेमध्ये असेल तर निश्चितपणे गुरु महाराज आपल्याला हात देणार, गुरु महाराज आपल्या जवळ असणार, गुरु महाराज आपल्याला त्या प्रसंगातून बाहेर काढणार. तो प्रसंग कुठेतरी ह्या ब्रह्मांडाने घडून आणलेला आहे, जेणेकरून आपल्याला काहीतरी पुश मिळेल, एक धक्का मिळेल आपल्याला. आणि ह्या धक्क्यातून सावरण्यासाठी निश्चितपणे गुरु महाराज आपल्या जवळपासच आहेत त्यावेळेला, हे आपल्या लक्षात आलं पाहिजे. पण त्यासाठी वारंवार गुरुचरित्राचं वाचन आवश्यक आहे. गुरुचरित्रामधल्या ह्या छोट्या छोट्या सूचकतेचं चिंतन मनन आवश्यक आहे. म्हणजे असा प्रसंग एखाद्यावरती गुदरला तर त्या प्रसंगामध्ये तो विचलित होणार नाही आणि गुरुप्रती त्याची श्रद्धा निष्ठा कायम राहील, जेणेकरून सद्गुरूंची प्रत्यक्ष आणि अनंत अशी कृपा त्या व्यक्तीवरती होईल. त्यामुळे असा प्रसंग जर तुमच्या आयुष्यात आला तर विचलित होऊ नका. गुरूंवरती निष्ठा ठेवा, निर्भय व्हा, निशंक व्हा आणि गुरूंना शरण जा. एवढं बोलून मी आज आपली रजा घेतो. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. आपल्याला जर हे सगळं विवेचन आवडलं तर निश्चितपणे जास्तीत जास्त लोकांपर्यंत हे पुढे पाठवीत जा अशी मी आपल्याला विनंती करतो. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्रीपाद श्री वल्लभ श्रीमन नरसिंह सरस्वती महाराज श्री स्वामी समर्थ महाराज की जय. स्वामी ओम, स्वामी ओम, स्वामी ओम.